अखेर भारताचा विजय झाला. होय, 250 पेक्षा जास्त धावा करत उपांत्य फेरीमध्ये भारताने दमदार कामगिरी केली खरी, मात्र हा सामना भारत सहज जिंकेल अशी चर्चा होत असतानाच इंग्लंडच्या फलंदाजांनी धडाकेबाज खेळ करत हा सामना अक्षरशः शेवटच्या चेंडूपर्यंत नेला आणि सर्व भारतीय चाहत्यांचा श्वास रोखायला भाग पाडले. नमस्कार, मी प्रसन्न, आपण पाहतात आपला आवाज. कालच्या T20 वर्ल्ड कप मधील उपांत्य फेरीचा सामना आपण पाहिलाच असेल, ज्यामध्ये भारत आणि इंग्लंड आमने सामने होते. पण या सामन्यात कोणते टर्निंग पॉइंट ठरले, कोणत्या क्षणी सामना रंगतदार झाला आणि भारताने विजय कसा मिळवला हे आपण सविस्तर पाहणार आहोत. सर्वप्रथम नाणेफेक झाली आणि त्यामध्ये भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात आक्रमक झाली. सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली आणि त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. विशेष म्हणजे संजू सॅमसन याची दमदार खेळी. संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजी करत चौकार षटकारांची आतिषबाजी केली. त्यानंतर मात्र एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट म्हणजे सॅमसन 15 धावांवर असताना त्याचा झेल सुटला गेला आणि तोच इंग्लंडला खूप महागात पडला. त्यानंतर त्या जीवनदानानंतर सॅमसनने धडाकेबाज खेळी करत मोठी धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळ करत 20 षटकांमध्ये तब्बल 250 पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभा केला. चौकार आणि षटकारांची बरसात करत भारताने इंग्लंड समोर मोठे आव्हान ठेवले. त्यानंतर इंग्लंडचा डाव सुरू झाला आणि सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी चांगली पकड ठेवली, मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनाही जोरदार प्रत्युत्तर देत सामना रंगतदार बनवला. विशेषतः जॅकब बेथल याने शतक झळकवत इंग्लंडला विजयाच्या जवळ आणले. दरम्यान भारतीय संघाचे बॉलिंग आणि फिल्डिंग चांगली झाली. यात अक्षर पटेल यांनी घेतलेले अप्रतिम झेल हा सामन्याचा आणखी एक टर्निंग पॉइंट ठरला. या झेलामुळे इंग्लंडचा महत्त्वाचा फलंदाज बाद झाला आणि भारताला पुन्हा एकदा सामन्यात पकड मिळाली. सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला आणि प्रचंड तणाव निर्माण झाला. यावेळी भारताचा स्टार गोलंदाज म्हणजेच जसप्रीत बुमराह हा मैदानात उतरला आणि त्याने आपल्या शेवटच्या षटकात अत्यंत अचूक गोलंदाजी करत फक्त 6 धावा दिल्या आणि इंग्लंडला मोठा फटका बसला. अखेर भारताने हा थरारक सामना 7 धावांनी जिंकला. अंतिम फेरीत प्रवेश देखील मिळवला. दरम्यान कालचा हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममधील आणखी काही दिग्गज या ठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या कुटुंबासह सामना पाहण्यासाठी आले होते. माजी कर्णधार MS धोनी, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, उद्योग विश्वातील दिग्गज मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासह अंबानी कुटुंबीयही या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. तसेच अनेक माजी क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटींनीही या सामन्याचा आनंद घेतला. दरम्यान या सामन्यातील एक गमतीदार क्षण सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सामना दरम्यान जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत असताना चेंडू हवेत जातो आणि एक टप्पा घेतो. त्या क्षणी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या साक्षी धोनी यांना तो झेल घेतल्याचे वाटते आणि त्या आनंदाने उड्या मारू लागतात. मात्र त्यांच्या शेजारी बसलेले MS धोनी हे त्यांना सांगतात की हा कॅच नाही. धोनी आणि साक्षी यांच्यातील हा मजेशीर क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता सर्वांचेच लक्ष 8 मार्चकडे अहमदाबाद येथील भव्य नरेंद्र मोदी स्टेडियम येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात T20 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. तर 2026च्या T20 विश्वचषक कोण जिंकणार, भारत की न्यूझीलंड, पहिल्यांदा फलंदाजी कोण करेल, पहिल्या डावात किती धावा होतील, कोणत्या खेळाडू चमकदार कामगिरी करेल, याबद्दल तुम्हाला काय वाटते, तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबूयात. पुन्हा एकदा भेटूयात नवीन विषय घेऊन.